नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत तुमच्या लाडक्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आहे। आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती मंदिर या ठिकाणी आणि तेथे आपण बघणार आहोत देवी आई भगवतीचे मंदिर आणि या रत्नदुर्गा किल्ल्याबद्दलची थोडक्यात माहिती। तर चला मग आपण बघूया रत्नदुर्गा किल्ला कसा आहे, शिवसृष्टी कशी दिसते आणि देवी आई भगवतीचं मंदिर कसं आहे। हे आहे रत्नदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार। प्रवेशद्वारावरतीच श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचं छायाचित्रण केलेलं आहे। हा किल्ला तर अप्रतिमच आहे, परंतु याच्या आजूबाजू असणारा परिसर सुद्धा खूप सुंदर आणि देखणा आहे। आता आपण बघताय तो म्हणजे रत्नदुर्ग किल्ल्याचा हा भव्य प्रवेशद्वार। बाजूलाच आहे ते म्हणजे भगवती बंदर आणि आता नव्याने उभारण्यात आलेली शिवसृष्टीही तुम्हाला तेथे पाहायला मिळेल। फार पूर्वी कोल्हासूर आणि रत्नासूर असे दोन दैत्य भाऊ कोल्हापूर क्षेत्री राहत होते। त्यांचा वध करण्यासाठी देवतांनी अवतार घेतले। प्रारंभी कोल्हापूर क्षेत्री श्री अंबाबाईने म्हणजे श्री महालक्ष्मी देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला। कोल्हासूर राक्षसाच्या वधावरून कोल्हापूर हे नाव सार्थ झाले। कोल्हासूराचा मुलगा करवीर यांचा श्री अंबाबाईने वध केला। पुढे महाबलाढ्य कोल्हासूराचा भाऊ रत्नासूर हा कोल्हापूर क्षेत्री पुष्कळ त्रास देऊ लागला। त्याचे परिपत्य कसे करायचे अशी चिंता श्री अंबाबाईला लागली। या राक्षसाचा दरारा कोल्हापूर पासून ज्योतिबाच्या वाडीपर्यंत होता। रत्नासुराचा नायनाट करण्यासाठी श्री अंबाबाईने कोल्हापूरच्या डोंगरावर तपश्चर्या करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे तपश्चर्याला प्रारंभ केला। कारण या राक्षसाचा वध श्री अंबाबाईच्या हातून होण्यासारखा नव्हता। श्री अंबाबाईने 3 वर्ष तपसाधना केल्यानंतर शंकर प्रसन्न झाले आणि देवीला आशीर्वाद देऊन म्हणाले, देवी तुझी तपसाधना पूर्ण झाली, हवा तो वर माग। त्यावेळी देवीने वर मागितला, रत्नासुराचा वध माझ्या हातून होऊ दे। त्यावेळी भगवान शंकर म्हणाले, देवी ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी तुला ज्योतिबा, भैरव आणि रवानाथ यांचे सहाय्य घ्यावे लागेल। तसेच रत्नासूर राक्षसाला मारण्यासाठी तुला 2 बहीण निर्माण करावे लागतील। त्यासाठी आणखी 2 वर्ष तपश्चर्या करावी लागेल। त्याप्रमाणे श्री अंबाबाईने एका पर्वतावर जाऊन 2 वर्ष तपश्चर्या केली। तपश्चर्याने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवीला आशीर्वाद दिला। देवीने डोळे उघडून पाहिले तर तिच्यासमोर 2 बहिणी उभ्या होत्या, एक श्री भगवती आणि दुसरी श्री टेमलाई। या 2 बहिणी तुझ्या सहाय्याला घे असे सांगून भगवान शंकर अंतर्धान पावले। श्री अंबाबाई नंतर श्री टेमलाई आणि श्री भगवती या दोघींना समवेत घेऊन ज्योतिबाच्या वाडीला आली। ज्योतिबाच्या वाडीला आल्यावर रत्नासूर राक्षसाला देवतांना कोंडीत पकडले। त्यावेळी श्री भगवती देवीने उग्र रूप धारण केले आणि शंखनाद करून सर्वांना सहाय्याला बोलवले। 8 दिवस ज्योतिबाच्या वाडीला रत्नासूर राक्षसासह युद्ध चालू होते। 9व्या दिवशी श्री भगवती देवीने रत्नासुराचे सुदर्शन चक्र सोडले आणि त्याची शेंडी पकडून त्याच्यावर तलवार उगारून शरीर धडावेगळे केले। तो राक्षस रक्ताने मागला आणि धरणीवर कोसळला। शेवटी श्री अंबाबाई आणि इतर देवतांनी फुले उधळून श्री भगवती देवीचा जय जयकार केला। अशा तऱ्हेने रत्नासूर राक्षसाचा वध केला, म्हणून त्याच्या नावावरून श्री रत्नेश्वरी भगवती हे नाव श्री अंबाबाईने देवी भगवतीला दिले। भगवती देवीला सांगितले, तुझे काम पूर्ण झाले, तू या राक्षसाच्या तावडीतून जनतेची सुटका केलीस, तुझे काम संपले। तू आता कोकणात जाऊन रत्नागिरीत वास्तव्य कर आणि संकटाच्या वेळी भक्तांना सहाय्य कर। भगवती देवी रत्नागिरी गडावर म्हणजेच रत्नदुर्ग किल्ल्यावर स्वयंभू रूपात राहिली। दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला या ठिकाणी प्रस्थापित केला, त्यामुळे त्या ठिकाणी यांचे स्मरणस्थळ म्हणून या ठिकाणी बांधलेलं आहे। त्याचप्रमाणे हे तुम्ही तिकडे बघता काळ्या पाषाणामधला हा दीपस्तंभ आणि समोर हे तुळशी वृंदावन खूप सुंदर या ठिकाणी आहे। तुम्ही रत्नागिरीत जर आलात तर नक्कीच रत्नदुर्ग या किल्ल्याला भेट द्या, खूप छान आहे। परंतु जर भेट द्यायची असेल तर संध्याकाळी 7च्या आत आणि सकाळी 7च्या नंतर, कारण त्यानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद होतात। चला तर मग आतमध्ये बघूया आपण मंदिर कसं आहे। खूप सुंदर मंदिर आहे। खाली बघा, खूप चांगला असं फ्लोरिंग केलेलं आहे आणि आतमध्ये या ठिकाणी फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळे आतलं तर आपल्याला व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही आहे, त्याबद्दल क्षमस्व। परंतु इथपर्यंत तरी आम्ही तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवत आहोत की आजूबाजूचा परिसर कसा आहे। आणि तुम्ही रत्नागिरीत आल्यानंतर कोणालाही जरी विचारलं तरी नक्कीच हा किल्ल्याबद्दल म्हणजे या किल्ल्याबद्दल माहिती सर्वांना रत्नागिरीमध्ये, त्यामुळे कोणीही तुम्हाला या ठिकाणी येण्याचा रस्ता दाखवू शकतो।
त्यामुळे इकडची सुंदरता बघण्यासाठी नक्की एकदा या रत्नदुर्ग किल्ल्याला आणि या देवी आई भगवती मंदिराच्या परिसराला आणि देवीला नक्की या मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घ्या. चला तर मग आपण पुढचं दर्शन घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघितलं आपण रत्नदुर्ग किल्ल्यावरती आलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवलं मंदिर कसं आहे. माझ्या पाठीमागे आहे मंदिर हे आणि हा पूर्ण किल्ला आहे. तर एक धावता आपण व्हिडिओ करूया मंदिराकडून पूर्ण कसं आहे ते आणि तिथून मग तुम्हाला मी दाखवतो की मंदिर. कारण कसं आहे, मी आज यायला मला लेट झाल्यामुळे 7 वाजायला फक्त 10 मिनटं आहेत आणि आपल्याला जेवढ्या पटापट करता येईल तेवढं पटापट. सूचना बघा, किल्ल्याचा मुख्य दरवाजा बंद होत आहे. तरी पाठीमागे फिरणाऱ्या भाविकांना सूचना आहे की त्यांनी लवकरात लवकर किल्ल्याच्या गेटच्या बाहेर यायचं. तुम्हाला फिरता येईल. ही पूर्ण कोणीही पाठीमागे फिरत राहू नये सूचना अथवा फिरायला जाऊ नये, अन्यथा अडकल्यास अध्यक्ष पुजारी जबाबदार राहणार नाहीत. सूचना तुम्हाला यासाठी दिली जाते की किल्ल्यावर कोणी राहत नसल्यामुळे व किल्ल्याचा गेट ठीक 7 वाजता बंद करण्यात येत असल्यामुळे या सूचना तुम्हाला दिल्या जातात. तरी आपण पाठीमागे कुठेही असल्यास लवकरात लवकर किल्ल्याच्या गेटच्या बाहेर यायचं. सूचना तुम्हाला अलॉटमेंटद्वारे दिल्या जातात. अलॉटमेंट बंद झाल्यावर 5 मिनिटं तुमची गेटवर वाट बघितली जाईल. सनसेटचे फोटो आहेत. तुम्ही बघितलं की सूचना चालू आहेत. 7 वाजता बंद होतात दरवाजे, त्यामुळे कधी पण यायचं असेल तर 7च्या अगोदर नक्की या ठिकाणी या. म्हणजे तुम्हाला दर्शनही व्यवस्थित घेता येईल आणि आजूबाजूचा पूर्ण परिसरही तुम्हाला मिळत आहे. तर क्षमस्व होतो की तुम्हाला मी पूर्ण दाखवू शकलो नाही कारण खूप शॉर्ट पिरियडवरती आलो आहे. पण नक्कीच परत एकदा जर आलो तर मी नक्की हा पूर्ण ब्लॉग करेन. जेवढं शक्य होईल सगळं तुम्हाला दाखवायचं. जे नवीन नवीन स्थळं असतील तर आम्ही ते प्रयत्न करतो आहे. खूप जण चॅनल बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते या सगळ्यासाठी आणि तुमच्या सबस्क्राईबरनी आम्हाला खूप सहकार्य होतं. त्यामुळे आम्हाला हुरूप मिळतो नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी. तर समोर बघा तुम्ही व्ह्यू मिळतो आहे. साईडला हे हत्ती, घोडे आणि पूर्ण किल्ल्यात रत्नदुर्ग किल्ला जसा शिवाजी महाराजांनी बांधला होता त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा हा किल्ला. तर अशाच प्रकारे आपण पुरातन मंदिरांना, प्राचीन मंदिरांना भेट देत असतो. तुम्हाला जर अशी स्थळं तुम्हाला माहिती असतील जिथे आम्ही स्वतः यावं आणि अशी व्हिडिओ करावं आणि लोकांपर्यंत पोहोचवावी तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ना. आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमचे जे काही परिवार तुम्हाला असं वाटत असेल की ते लोकांनी सुद्धा या ठिकाणी यावं किंवा तुम्हाला याबद्दल माहिती असेल पण त्यांना माहिती नसेल तर नक्की ही व्हिडिओ त्यांना शेअर करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते. धन्यवाद.